महापालिका निवडणुकीआधीच महायुतीचा विजय होण्याची दाट शक्यता दिसून येते। दरम्यान 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 69 उमेदवार आता मतदानाआधीच निवडून आलेत। त्यातील 68 उमेदवार हे महायुतीचे आहेत आणि उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे 44 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची बातमी समोर येते आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 उमेदवार निवडून येणार असल्याची शक्यता आता दिसून येते। सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे कल्याणमधले आहेत अशी माहिती आहे। दरम्यान सत्ताधारी सोडता फक्त इस्लामी पक्षाचा एकच उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। अन्यथा भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा एकही उमेदवार अजूनही बिनविरोध निवडून आलेला नाहीये। 8 महापालिकेमध्ये भाजपाचे तब्बल 44 बिनविरोध निवडून आले आहेत, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 उमेदवार निवडून आलेत। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलाय, तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, नागपूर, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर या ठिकाणी 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले। त्यामुळे या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा, शिंदेच्या शिवसेनेचा विजय होण्याची दाट शक्यता दिसून येते। मात्र यावरून विरोधक पक्षांनी यावर टीका केली आहे। सोबतच विरोधक पक्षांनी असं म्हटलंय की बिनविरोध विजयामागे दबाव आणि निधीचा वापर केला जातोय, विरोधकांना लढण्यापासून रोखण्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे आता या महापालिकेमध्ये एक वेगळंच वळण पाहायला मिळतंय। त्यामुळे यावर्षीच्या महापालिका निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होणार, महापौर कोणाचा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।